नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण 1 महिना टिकणारे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी मी इथं घेतले, मी मोठ्या वाटीने 2 वाट्या शेंगदाणे व 2 वाट्या गूळ घेतले। जेवढं गूळ घेतले तेवढेच शेंगदाणे पण आहेत। इकडे गॅसवरती मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचेत आपल्याला आणि शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचेत मीडियम गॅसवरती। खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचेत आपल्याला। कंटिन्यू फिरवत आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे खरपूस भाजतात आणि यामधून छान असा फ्लेवर येतो असे शेंगदाणे भाजण्याने। मी 2 बॅच मध्ये शेंगदाणे भाजून घेतलेत। शेंगदाणे चांगले भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला थंड करून घेऊया। आता शेंगदाणे चांगले थंड झाले ना की मग यावरती असं चोळून आपण याची साल काढून घेऊया। जेवढी शक्य होईल तुम्हाला तेवढी साल काढून घ्या। सगळीच काढली तरी हरकत नाही आणि नाही काढली तरी हरकत नाही। बघा मी काढून घेतले। बघा शेंगदाण्यावरची मी सर्वच साल काढून घेतली आहे। थोडेफार शेंगदाणे आहेत मध्ये तसेच आणखी। आता हे शेंगदाणे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। मी सुरुवातीला सगळे शेंगदाणे टाकत आहे, पण नंतर थोडेसे अर्धे करून मी वाटत आहे। 2 ते 3 वेळा बंद चालू करून असे सर्व शेंगदाणे थोडेसे असं मोठे वाटून घ्यायचेत। आता यामध्ये मी अर्धा गूळ टाकलाय आणि वाटून घेतली आहे। अर्धा गूळ टाकून बंद चालू करून याला वाटून घेतलंय मी। आता यामधले शेंगदाणे थोडेसे मी काढून घेते बाजूला, कारण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वच गूळ आणि शेंगदाणे व्यवस्थित वाटत नव्हते, म्हणून मी परत एक वेळा थोडेसे गूळ आणि शेंगदाणे शेंगदाणे वाटून घेतले होते ते टाकून मी चांगलं वाटून घेतले। बघा लाडूसाठी एकदम आपलं वाटण तयार आहे। हे सगळं वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेते। 2 बॅचेस मध्ये वाटून घेतले मी। आता हे सर्व चांगल्या हाताने मिक्स करून घेऊया आपण दोन्ही बॅचेसला पण, म्हणजे गूळ एक समान होईल। आणि आता एका हाताने असे लाडू वळून घ्यायचेत आपल्याला। बघा लाडू चांगले वळतायत। लक्षात ठेवा गूळ जेवढं तेवढेच शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहेत। एकदम गोल लाडू आपले रेडी झालेत। सर्वच लाडू असे बनवून घेऊया। बघा लाडू किती मस्त दिसत आहेत आणि खायला पण खूप छान लागतात। फक्त 2 साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू।